श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. आपल्यातल्या सर्व महिला या आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असावं, प्रसन्न असं वातावरण असावं, त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये नेहमी राहावी, कुठलीही निगेटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि आपल्या घरात वादविवाद होऊ नये, कलह होऊ नये. त्याचप्रमाणे देवी देवतांचा, माता लक्ष्मीचा तसंच आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम टिकून राहावा याकरता सतत कोणते ना कोणते प्रयत्न हे करतच असतो. आपल्या घरातलं वातावरण हे सदैव आनंदी आणि प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रत्येक महिला ही झटत असते आणि यासाठी आपण प्रत्येक महिला ही काही ना काही प्रयत्न हा करतच असतो. आपल्या घरामध्ये वातावरण हे आनंदी राहावं असं कोणाला नाही वाटत, प्रत्येकालाच वाटतं. यासाठी आपण खूप सेवा सुद्धा करतो, त्याचप्रमाणे काही ना काही वेगवेगळे उपाय हे सुद्धा करत असतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या घरामध्ये वातावरण हे सकारात्मक असतं, प्रसन्न असतं आणि त्याचप्रमाणे आनंदी स्वच्छ असं घरातलं हे वातावरण असतं, त्याच घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते. आणि या उलट ज्या घरामध्ये वातावरण हे प्रसन्न नसतं, ज्या घरामध्ये नेहमी भांडणं, वादविवाद, कलह हे होत असतात, घरामध्ये अस्वच्छता असते आणि त्याचप्रमाणे ज्या घरातले वातावरण हे आनंदी नसते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही राहील आणि आपलं घर हे नेहमी आनंद आणि प्रसन्न राहील. याकरता कोणते उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी छोटे छोटे असे हे उपाय आहे आणि हे उपाय करायला आपल्याला खूप वेळसुद्धा लागत नाही, पण या उपायांनी आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न आणि आनंददायक असं वातावरण हे निर्माण होईल आणि हे उपाय केल्याने त्याचा फायदा हा आपल्यालाच होईल. त्यामुळे हे उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की हे उपाय काय आहेत. उपाय नंबर 1, आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक, आनंदी आणि प्रसन्न असं वातावरण राहावं याकरता आपल्याला रोज सकाळी लवकर उठून आपलं घर हे लवकर झाडायचं आहे आणि त्याचप्रमाणे ते पुसायचं सुद्धा आहे. आपण रोज सकाळी घर हे झाडत असतो, पण हे घर झाडताना आपल्याला सकाळी लवकर झाडायचे आहे. घर हे कधीही आपल्याला उशिरा झाडायचे नाही आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराची स्वच्छताही आपल्याला सर्वात आधी करायची आहे. त्याचप्रमाणे घर झाडल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ पुसायचे आहे आणि घर पुसताना, फरशी पुसताना आपल्या घरामध्ये आपण जे काही घर पुसायला पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ, हळद, गोमित्र हे एकत्र करूनच आपल्याला आपल्या घराची लादीही पुसायची आहे. या उपायामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न हे राहत असतं. उपाय नंबर 2, आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला थोडे खडे मीठ हे घालून ठेवायचे आहे आणि या मिठाला जर पाणी सुटलं तर ते मीठ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि त्या जागी आपल्याला दुसरे खडे मीठ हे त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे. आपल्या घराच्या प्रत्येक खोलीमध्ये जिथे कुठे निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती निगेटिव्ह ऊर्जा ही हे खडे मीठ शोषून घेत असते. उपाय नंबर 3, आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तो आपल्याला रोज स्वच्छ पुसायचा आहे आणि या उंबरठ्याला आपल्याला रोज हळदीचे लेपन हे करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लक्ष्मीची पावले, स्वस्तिक याप्रमाणे शुभचिन्हांची रांगोळी ही काढायची आहे. उपाय नंबर 4, दर 15 दिवसाला आपल्या घरातील जे काही जाळे जळमटे आहे ते आपल्याला काढायचे आहे. आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. आपल्या घरामध्ये जाळं जळमट हे राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला या आपल्याला बदलायच्या आहेत. घरातील सगळे पडदे हे दर 2 महिन्याने आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमटी आहेत, जी काही धूळ ही आपल्या घरामध्ये साचली आहे पडद्यांवर किंवा बेडशीटवर, ती सगळी निघून जाईल आणि परिणामी आपलं घर हे स्वच्छ होईल आणि त्यामुळे आपल्यालाच प्रसन्न वाटेल आणि आपल्या घरातलं वातावरण हे आनंदी राहील. या धुळीमधून जी काही निगेटिव्ह ऊर्जा ही घरामध्ये साचली असेल ती निघून जाईल. उपाय नंबर 5, आपल्या घरामध्ये नेहमी हवा ही मोकळी आणि खेळती असली पाहिजे. तसंच सूर्यप्रकाश हा आपल्या घरामध्ये आपण पुरेसा हा येऊ दिला पाहिजे. आपलं घर हे आपल्याला सतत बंदिस्त हे ठेवायचं नाहीये. उपाय नंबर 6, संध्याकाळी दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत आणि मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा ही आपल्याला आपल्या मोबाईलवर लावायची आहे किंवा जर तुम्हाला स्वतः म्हणता येत असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा म्हणू शकतात.
त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवांना आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा हा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी लावायचा आहे आणि रोज किमान 1 माळी आपल्या कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप हा आपल्याला करायचा आहे। आणि याच वेळी आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला हळद कुंकू हे लावायचे आहे आणि स्वतःला सुद्धा हळद कुंकू आपल्याला लावायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला याच वेळी भीमसेनी कापूर हा आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे। देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे आपल्या घरातील प्रत्येक भाग हा प्रकाशमान राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये कुठेही अंधार राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या प्रत्येक घरातील प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपण संध्याकाळी दिवे हे लावायचे आहे। दिवे लागण्याची वेळ संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला संध्याकाळी कुठेही अंधार हा ठेवायचा नाहीये। आपल्याला प्रत्येक रूममध्ये ट्यूबलाईट ही किमान 15 मिनिटे तरी सुरू ठेवायची आहे। तसंच आता आपण उपाय नंबर 7 हा जाणून घेऊया। त्याचप्रमाणे दिवे लागणेला तुळशीपाशी दिवा धूप अगरबत्ती आपल्याला हे लावायचं आहे। तुळशी मातेला हळद कुंकू लावून शुभम करोती हे आपण आपल्या घरामध्ये म्हणायचे आहे। आपल्या लहान मुलांना सुद्धा आपल्याला शुभम करोती हे दिवे लागणेनंतर म्हणायला सांगायचे आहे आणि देवापुढे हात जोडून देवांना विनंती करायची आहे की आमच्या घरातील सर्व व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना ही देवांना करायची आहे। उपाय नंबर 8 संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असताना घरामध्ये झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे हे आपल्याला टाळायचं आहे। या उलट आता अँड्रॉइड टीव्ही सुद्धा आलेले आहेत, तर टीव्हीवर काही नकारात्मक बघण्यापेक्षा आपल्याला त्या टीव्हीवर देवी देवतांचं स्तोत्र मंत्र हे लावायचे आहे, जेणेकरून हे स्तोत्र आणि मंत्र आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कानावर पडतील आणि आपल्या घरातलं वातावरण हे आनंददायी प्रसन्नतापूर्वक हे निर्माण होईल। दिवे लागणीच्या वेळी संध्याकाळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अशा वेळेस जर आपण आपल्या घरामध्ये भांडणही होत असतील, नकारात्मक बोलणं हे होत असेल, अपशब्द ही एकमेकांना बोलली जात असेल, तर आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही उलटपावली निघून जात असते। म्हणून ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे। उपाय नंबर 9 आपल्या घरामध्ये कुठेही कचरा धूळ ही आपल्याला राहू द्यायची नाहीये संध्याकाळच्या वेळेस। तसेच खरगटे अन्न कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे नाहीये। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपल्या किचनच्या सिंकमध्ये आपल्याला खरगटी ही भांडी ही ठेवायची नाहीयेत। उपाय नंबर 10 आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला कोहळा असा टांगून ठेवायचा आहे की घरामध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल। कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात आणि आपल्या घरामध्ये जर कुठली व्यक्ती ही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जेने नकारात्मक दृष्टीने घरात घुसत असेल तर ती ऊर्जा जी आहे ती हा कोहळा शोषून घेत असतो। उपाय नंबर 11 आपल्या घराच्या सभोवती आपल्याला मन प्रसन्न करणारे फुलझाडे हे लावायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराशी आपल्याला एक तुळशीचे रोप हे लावायचे आहे। उपाय नंबर 12 दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यानंतर ती आपल्याला आधी आपल्या देवासमोर ठेवायची आहे आणि तिला हळद कुंकूही आपल्याला व्हायचे आहे। त्यातील 100 रुपये तरी आपल्याला आपल्या देवाजवळीलच एका डब्यामध्ये जमा करायचे आहे। आपल्या देवघरामध्ये एक डबा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला 100 रुपये म्हणा, तुम्ही 50 रुपये किंवा 20 रुपये याप्रमाणे तरी निदान आपल्या मिळकतीनुसार आपल्याला ही रक्कम दर महिन्याला जमा करायची आहे। आणि जर शक्य असल्यास या जमा झालेल्या रकमेचे गरिबांना अन्नदान हे आपण 6 महिन्यातून एकदा तरी नक्की करावे। त्याचप्रमाणे दर महिन्याला जमा झालेला पगार हा घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर आपल्याला घेऊन यायचे आहे। जसं की एखादी मिठाई आपण पगार झालेल्या दिवशी आपल्या घरातील लोकांसाठी ही घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक सदस्य हा आनंदी राहील। उपाय नंबर 13 आपले घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे। घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे तरी आपण भरून ठेवले पाहिजे। असं नाही करायचं आपल्याला आजच ही एखादी वस्तू विकत आणली, ती आजच बनवायची आणि आजच खायचं आणि पुन्हा उद्या ती वस्तू लागली की पुन्हा ती आपल्याला दुकानातून विकत आणावी लागेल, असं आपल्याला करायचं नाही आहे। निदान 7 दिवसाचं, 15 दिवसाचं, 1 महिन्याचं अन्नधान्य हे आपल्याला आपल्या घरामध्ये भरून ठेवायचे आहे। उपाय नंबर 14 आपल्या घरामध्ये तुटलेले फर्निचर, चपला, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान हे आपल्याला ठेवायचं नाहीये। आपल्या घराचे प्रवेशद्वार हे नेहमी आपल्याला मोकळे आणि स्वच्छ ठेवायचे आहे। उपाय नंबर 15 आपल्या घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाणे आहेत ती म्हणजे शौचालय, बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक। ही जी ठिकाणं आहेत ती आपल्याला रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यायची आहेत। घरातील स्वच्छतागृहांसाठी वेगळी चप्पल ही आपल्याला ठेवायची आहे। दरवेळी स्वच्छतागृहाचा म्हणजेच टॉयलेटचा वापर केल्यानंतर आपल्याला आपल्या पायांवर
पाणी हे टाकायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाहेर यायचे आहे। आणि टॉयलेट बाथरूम यांचे दार हे आपल्याला उघडे हे ठेवायचे नाहीये। ते काम झाल्यानंतर आपल्याला टॉयलेट आणि बाथरूमचे दार हे बंद ठेवायचे आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या घरातले वातावरण प्रसन्न आनंददायी त्याचप्रमाणे सकारात्मक राहण्यासाठी आणि देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर राहण्यासाठी कोणते आपल्याला उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। तर अगदी छोटे छोटे असे हे उपाय आहे आणि हे सर्व उपाय आपण सर्वांनी आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक, प्रसन्नतापूर्वक, आनंददायी, आरोग्यदायी राहण्यासाठी केलेच पाहिजे। आणि आता या छोट्याशा महत्त्वपूर्ण अशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ दिलेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि तुमच्या घरातले वातावरण हे सुद्धा आनंददायी, प्रसन्नतापूर्वक आणि सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।